नमस्कार, केजी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या घटनेच्या सविस्तर वार्ता केजी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून पाहत आहात. इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. करंजी गावचे अमर उपोषणाला बसलेले आहेत का, नेमकी काय समस्या आहे त्यांची पाहूया. भाऊ, तुमची काय समस्या आहे नेमकी? नमस्ते. करंजी गावामध्ये गेल्या 40 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तरी ते आम्ही पूर्ण त्यांचा वापर व्यवस्थित केलेला आहे, पण काही दिवसापूर्वी आम्ही तिथं गेलो नाही, 4-2 महिने. मग त्याचा फायदा घेऊन सरपंचांनी 1-2 महिन्यातच गेल्या 15 दिवसामध्ये ग्रामसेवक आणि सरपंचांनी सरपंच गणपतराव सोनटके आणि ग्रामसेवक या दोघांनी मिळून हा समाज मंदिर उद्ध्वस्त केलेला आहे. कारण ते आमची सामाजिक अस्मिता तुम्ही बोला. तुम्ही त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं दुःख झालेलं आहे. मग आम्ही सरपंचाला विचारलं, तुम्ही समाज मंदिर का पाडलं? तर त्यांचं म्हणणं आहे समाज मंदिर तिथं नाहीच. आम्ही म्हणलं समाज मंदिर आहे, नाही तिथं खुली जागा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते आमचा समाज मंदिर आहे, आम्हाला दुःख झालेलं आहे. त्या कारणास्तव आम्ही आज जळकोट तालुका तहसीलच्या समोर उपोषणात बसलो आहोत. तरी शासनाला आमची विनंती आहे. बरं, माननीय तहसीलदार साहेबांना तुम्ही आज तुम्हाला बोलले ते चर्चा करण्यासाठी नेमकं काय सांगितलं तुम्हाला? तहसीलदार साहेबांना म्हणले आम्हाला ते जे आहे ते आम्ही लिखी बघूया. जे आमचं म्हणणं ऐकून घेतले, आम्ही काय आहे तुमचं तिथं आम्ही समाज मंदिर आहे म्हणल्यानंतर तुमचं आम्ही लिखी बघूया, ग्रामसेवकला बोलूया, सरपंचाला बोलूया, जे काय आहे ते आम्ही चौकशी करूया. चौकशी केल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगूया, असं तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे. हो सर, तुमचं नाव काय सर? उपोषण करते. तुमची काय, तुम्हाला काय वाटतं या आमचं काय समाज मंदिर पडल्यामुळं आमचं अमर उपोषण आहे. 40 वर्षापासून समाज मंदिर आहे तिथे. आम्ही स्वतः पाया खणलेले आहे त्या समाज मंदिराचा. तिथं काम केले आहे आम्ही. त्याच्यामुळं आमचं उपोषण अमर उपोषण आहे. हां सर, मग मला काय म्हणायचं आहे, समाज मंदिर तिथं JCP ज्यावेळेस आला होता आणि जिथे नष्ट करते वेळेस समाज मंदिर, त्यावेळेस तुम्ही तिथं जाऊन त्यांचं काम थांबवलं का नाही? आम्ही सगळे रानाने गेल्याच्या नंतरच पडलेले आहेत ना. आम्ही कुणीही नव्हतो तिथं. किती वाजता पाडले ते दुपारी 2च्या अंदाजात पडलेले आहे. तिथे ग्रामसेवक सरपंच स्वतःहून पाडले का त्यांनी? हां, स्वतःहून पडलेले आहे ते ग्रामसेवक सरपंच. सर हे उपोषण करते हे पण. हां सर, आपलं नाव काय सर? शिवाजी निवृत्ती कांबळे, रहिवासी करंजीचाच आहे. कट कारस्थान करून सरपंच, ग्रामसेवक आणि जातीवाद करून समाज मंदिर पाडलेलं आहे. 40 वर्षापूर्वीचा समाज मंदिर आहे. ते कट कारस्थान करून समाज मंदिर पाडलेलं आहे. तरी आम्हाला तहसीलदार साहेबांनी योग्य ते न्याय द्यावा. हां सर, भाऊ, आपलं काय समस्या नेमकं? तुम्ही जे आता इथं बसला उपोषणला, मग तुम्हाला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही असंच ह्या थंडीमध्ये असंच राहणार? हो, आम्ही कम्प्लीट असंच बसणार सर. कारण आमची एकच मागणी आहे. जळकोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक PI चव्हाण साहेब हे सरपंच व ग्रामसेवक यांना मदत केली व आम्हाला धमकी दिल्यामुळे PI चव्हाण यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करावी. आमची मुख्य मागणी नंबर 1 जागेचा सर्वे नंबर 8 देणे. नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर बांधून देणे. नंबर 3 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समाज मंदिर बांधून देणे व वरील सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, ही आमची विनंती आहे. नाही, तुम्हाला चव्हाण साहेब पोलीस ठाण्यामध्ये गेलं तेव्हा हे शब्द बोलले का फोनवर बोलले? नाही, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर हे शब्द बोललेत आम्हाला. काय म्हटले त्यांनी म्हणल्या तुम्ही झेंडे कारवला तिथं, तुम्हाला रोवण्याबद्दल तुम्हाला गुन्हा दाखल करतो म्हणून. म्हणजे तुम्हाला धमकी दिली म्हणून सांगत? हां, धमकी दिली आम्हाला असंच बोल. म्हणजे त्यांनी ग्रामसेवक आणि सरपंचाकडून ते बाजू घेऊन त्यांनी बोलतात? हो. सर, आपलं काय नाव आणि काय समस्या सांगा? राहुल दिगंबर करंजीकर, राहणार करंजी, तालुका जळकोट येथील मी रहिवासी असून आमचे
40 वर्षापूर्वीचे जे समाज मंदिर होते ते पूर्वी जागा पण आमच्याच समाजाची होती, उखंड्याची जागा होती आमच्या समाजाची. तिथं आमच्या पूर्वजांनी म्हणजे आमच्या वडिलांनी ते समाज मंदिर बांधण्यासाठी ती जागा दिली होती. मग सर मला काय म्हणायचं आहे, दुसरं नवीन त्या जागी समाज मंदिर बांधून देतो असं काही त्यांना म्हणले होते का तुम्हाला? आम्हाला काय ते म्हणजे नाही सर. म्हणजे तुम्हाला न विचारता त्याने तिथं जाऊन ते JCP लावून उद्ध्वस्त केले समाज मंदिर? न विचारता आम्हाला तिथं पाडलेले आहेत आणि फोनवर आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे शिवाजी कांबळे यांनी जेव्हा विचारले तेव्हा त्यांना रित्याची गोष्टी बोलून धमकी दिली. तो व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आहे, ते आमच्याकडे व्हिडिओ क्लिप देखील आहे आमच्याकडे. तुमच्याकडे का? आणि मग मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आता हे असं जे बसला आता जे तहसीलदार साहेब तुम्हाला जे काही दिले आश्वासन दिले त्या आश्वासनाने तुम्हाला काय असं वाटतं या? म्हणजे आज तुम्ही त्याने काय म्हणले की तुम्ही आता संध्याकाळी तुम्ही थंडीत हे गारमध्ये राहू नका, तुम्ही जावा, असं तुम्हाला मी न्याय देतो असं त्याचं म्हणणं आहे. पण तुम्हाला काय वाटतं याच्यावर? आम्ही जाणार नाही सर. आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून आमचे कार्यकर्ते आमच्या समाजाचे लोक जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथून कोणी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.